सध्या कोल्हापुरात एक वाक्य लय प्रसिद्ध व्हायले, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं. लय दिवस झालं कोल्हापूरकर वाडा बघत होते, ती कुणीतरी आम्हाला असं विचारावं, यो कट्टा बघा, यो कट्टा 2019 साली कोविड मध्ये जो पडलाय तो अजून कुणीही बांधलेला नाही. हे जे शालिनी पॅलेस आहे हा राज्य सरकारनं अकुंबकुम करावा आणि अकुंबकुम शालिनी पॅलेस डिसाईड केलाय. हे शालिनी पॅलेस ताब्यात घ्यावा. रंकाळ्यावर लहान लहान मुलं सहलीसाठी येतात, लांबून येतात, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसते, तर अशी ही पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तर रंकाळ्यावर चांगली पिण्याची पाण्याची सोय करावी. पुढची मागणी अशी आहे आमची. कोण बोललो रे ते अभिटेक करके देतो. आंबा टँक आमचा बंद पडलाय, हे पडलेलं बघा. या आंबा टँक गेले 4 वर्ष झालं बंद पडलाय, म्हणे गळती निघाला. क्रीडाईवाल्यांना ऐका, त्याची गळती निघाला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे बघा, किती माणसं चाललेत बघा या फुटपाथवर. ओ माय गॉड मित्रांनो, या मानव निर्मित अडथळ्यानं या फुलेवाडीकरांच्या नाकात तोंडात पाणी गेले. रोज ट्रॅफिक जाम. त्याला विचार करा, इथनं पुढे 10-15 वर्षाचा विचार करा. जर 15 वर्ष जर असंच राहिलं तर इथं किती मोठी ट्रॅफिकची समस्या निर्माण होईल. आता हे बघा, ही साईड पट्टी मातीनं भरून घ्यायला नको काय. ही मातीनं भरून घेतल्यामुळे काय होते, ही आता गाडी बघा, ही गाडी बाहेर लागली, त्या गाडीचं एक चाक खाली एक चाक वर लगडात आहे की काय होते. इथं लोक पार्किंग करत नाहीत, बाहेर पार्किंग येतात. कोल्हापूर कसं आम्ही म्हणाल तसं मध्ये आमची मागणी आहे, संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा आणि पोलिसांवरचं ताण कमी करा. अगदी योग्य. उपनगरांमध्ये एकही पोलीस स्टेशन आहे, एक छोटीशी पोलीस चौकी बांधा. कला क्षेत्रात केशवराव भोसले जसं आहे तसं आणखीन एखादं भव्य रंगमंच तयार करावा. ते मुंबईला षण्मुखानंद आहे तसा पार्किंग बिर्किंग एकदम झकास झालं पाहिजे. कोल्हापूरचं क्रीडाप्रेमी असं आपण म्हणतोय, कारण आपल्या पोरांच्यात एवढं टॅलेंट असून आपण मागं पडतोय. नुसत्या घोषणा, फुटबॉलचं स्टेडियम, इंडोर स्टेडियम, आउटडोर स्टेडियम, इंटरनॅशनल स्विमिंग पूल, नॅशनल बास्केटबॉल. क्रीडा क्षेत्रासाठी काहीतरी करा, नाहीतरी पुढची पिढी जी आहे ती तुम्हाला अजिबात माफ करणार. कोल्हापूरकरांची पुढची मागणी ही आहे की एक मिनिट मोठ्यानं बोल की, ते लग्नाच तेवढं माझं सांगितलं जरासं. त्यांची मागणी आहे की याला लग्नाला मुलगी पाहिजे. मित्रांनो, हसण्यावर लिहू नका, हे सत्य आहे. जर कोल्हापूरचा विकास झाला नाही तर मुली कोल्हापुरात लग्न होऊन येणार नाही. जसं पाणी प्रश्न मिटला, 500 कोटी रुपयाची योजना आणली. समजा तीच योजना जर आता आणायची असती, पिण्याच्या पाण्याची योजना, तर 5,000 कोटी लागले असते आणि एवढे पैसे वरनं आपल्याला कोण देणार नव्हते. का एकदा जर ते बजेटच्या बाहेर गेलं तर मात्र आपला कधी मुख्यमंत्री होणार आणि कधी आपल्या कोल्हापूरचा विकास होणार. तर मित्रांनो, या पोरांची लग्न होऊ देत म्हणून तरी विकास करा. तर ही पोरं 50-60 गेल्यानंतर ही जे आम्हाला त्रास देणार आहे त्याचं काय करायचं.